जे नेते साहेबांना सोडून भाजपबरोबर राष्ट्रवादीतून गेलेले आहेत, तसं बघितलं तर व्यक्तिगत दृष्टिकोनातून त्यांना खूप काही मिळालेलं आहे। खास करून प्रफुल्ल पटेल साहेबांवर ईडीने जी कारवाई केली होती, त्यांचं ऑफिस आणि त्यांचं घर जे ईडीने ताब्यात घेतलं होतं ते आता परत एकदा त्यांच्या हातामध्ये दिलेलं आहे। ईडीने कारवाई थांबवलेली आहे। त्याचा अर्थ मोदी साहेबांनी तसं बघितलं तर व्यक्तिगत गिफ्ट त्यांना दिलेलंच आहे। पण मंत्रिपद दिलं नसल्यामुळे जे आम्ही सर्वजण आधीपासून म्हणत होतो, लोकसभेपुरताच अजितदादांचा फायदा हे भाजप करून घेणार, पण फायदा तर काही झालेला नाही। म्हणजे लोकसभा झाल्यानंतर विधानसभा जर अजितदादांच्या सर्व आमदारांना आणि नेत्यांना जर लढायची असेल तर त्यांना एकच पर्याय राहणार आहे, म्हणजे भाजपचं चिन्ह। हा संदेश हा कुठेतरी भाजपच्या मोठ्या केंद्रातल्या नेत्यांनी दिलेला दिसतोय असं आपल्याला म्हणावं लागेल। तटकरे सुद्धा अशी माहिती आहे तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांची नावं मंत्रिपदासाठी होती। स्वतः देवेंद्र फडणवीस सुद्धा त्यांच्या समजूत काढली आहे। राज्याच्या नेत्यांनी कितीही समजूत काढली तरी भाजपमध्ये काहीही होत नाही, कारण का राज्याच्या भाजपच्या नेत्यांना दिल्लीलाच रिपोर्ट करावं लागतं। त्यामुळे फक्त समजूत कदाचित काढली असेल, नाही तर मग समजुतीमध्ये असंही ठरलं असेल की ठीक आहे, काही प्रमाणात ज्या ईडीच्या कारवाई होत्या त्याच्यातून तुम्हाला माफ केलं असेल, तर राहिलेल्या ज्या कारवाई त्याच्यातून सुद्धा तुम्हाला माफ करतो, पण तुम्हाला तिथं मंत्रिपद मिळणार नाही, अशी कदाचित समजूत काढली असावी असं आपल्याला म्हणावं लागेल। हे बघा, मागण्या झाल्या, चर्चा सुरू आहे। कदाचित मंत्रिपद ही जाहीर झाली असली तरी ती फायनल आहेत असं आपल्याला म्हणता येणार नाही, पण चंद्रबाबू नायडू आणि बिहारचे नितीश कुमार साहेब यांना मानलं पाहिजे की ते स्वतःच्या खासदारांना मंत्रिपद देण्यासाठी प्रयत्न तर करतच आहेत, पण आपापल्या राज्याला काहीतरी केंद्राकडनं मिळावं यासाठी सुद्धा ते प्रयत्न करत आहेत। पण शिंदे साहेब असतील, अजितदादा असतील, हे जे महाराष्ट्राचे महायुतीचे नेते ते आपल्या राज्यासाठी काहीही मागताना दिसत नाहीत। ते फक्त काय मागतायत, तर आम्हाला मंत्रिपद द्या, आम्हाला हे द्या, आमची ईडीची कारवाई काढा। म्हणजे हे स्वार्थी लोक आहेत, फक्त स्वार्थपणा त्यांच्या मनामध्ये भरलेला आहे। महाराष्ट्राच्या हिताची एक सुद्धा मागणी महायुतीतल्या या मित्र पक्षाने केली नाही, हे आपल्याला कुठंतरी दुर्दैव समजावं लागेल। आणि नितीश कुमार साहेब आणि चंद्रबाबू नायडूंना खऱ्या अर्थाने मानलं पाहिजे की त्यांनी आपल्या राज्यातल्या लोकांसाठी, राज्यासाठी काहीतरी चांगलं केंद्राकडनं मागितलेलं आहे। बारामतीत योगेंद्र पवार यांचे बॅनर लागलेले आहेत, या बॅनरवरती लिहिले की बारामतीचा नवा दादा, माझा तोच नवा दादा, अशा पद्धतीचे बॅनर्स लागले। कुठलाही बॅनर हा नेता कधी लावत नाही, कार्यकर्ते लावतात। आणि अनेक कार्यकर्ते उत्साही कार्यकर्ते असतात, काही फार तरुण कार्यकर्ते असतात, त्यांना कुठला बॅनर लावावा, कसं लावावं हे कळत नाही। माझ्याही बाबतीत तसं झालंय, त्यांच्याही बाबतीत तिथं झालंय। त्यामुळे त्या बॅनरचं आणि युगेंद्रचं काय रिलेशन नसेल, माझा बॅनर कोणी लावला तर माझं रिलेशन नसेल। त्यामुळे बॅनरवर एखादा इंटरेस्टिंग मेसेज दिला त्याची बातमी होती, एवढ्यात कार्यकर्ता बिचारा खुश राहतो। त्याच्या पलीकडे जाऊन बॅनरला एवढं महत्त्व द्यावं असं मला तरी वाटत नाही। राज्यसभेच्या वेळेस सुद्धा असाच वाद झाला होता आणि मग त्याच्यामध्ये कुणी हात धुवून घेतले तर प्रफुल्ल पटेल साहेबांनी हात धुवून घेतले। त्यांची टर्म 4 वर्षाची राहिली असताना सुद्धा 6 वर्षाची नवीन टर्म ही प्रफुल्ल पटेल साहेबांनी घेतली। दादांना त्यात काय मिळालं नाही, नेत्यांना काय मिळालं नाही। आत्ता सुद्धा जर तुम्ही बघितलं तर पटेल साहेबांवर जी ईडीली कारवाई होती ती कारवाई मात्र निघून गेली, पण दादांवरच्या कारवाई तशाच चालू आहेत, तटकरे साहेबांच्या कारवाई तशाच चालू आहेत। त्यामुळे साहेबांना सोडून हे जे नेते आता युतीमध्ये महायुतीमध्ये गेलेले आहेत, सगळ्यात जास्त फायदा कोणाचा झाला असेल तर ते प्रफुल्ल पटेल साहेबांचं आहे। त्यांचं अभिनंदन करतो आणि त्यांना मंत्रिपद म्हणजे अजितदादांच्या पक्षाला मंत्रिपद आत्ता दिलं नसेल
आणि जर दिलं जाणार नसेल त्याचा एकच अर्थ, येत्या काळामध्ये राष्ट्रवादी पक्ष हा अजितदादांकडे राहणार नाही, त्यांच्याकडे एकच पर्याय राहील, भाजपच्या कमळावर लढायचा, बाकी कुठलाही इतर पर्याय राहणार नाही असं वाटतं. मनोज जरांगे पाटील असं म्हणताय तसं नाही, गडकरी साहेब मोठे नेते, त्यांना तर मंत्रिपद मिळालंच पाहिजे असं फक्त भाजपच्या कार्यकर्त्यांची इच्छा नाही, आमच्यासारख्या लोकांची सुद्धा होती, कारण का ते भेदभाव कधी करत नाहीत. ते त्यांना मिळालं. गोयल साहेब आधी महत्त्वपूर्ण पदं त्यांनी बघितली, त्यामुळे त्यांना तिथं दिलं गेलं. आणि हे जे बाकीचे आहेत त्यांना तिथं दिलं असलं तरी महाराष्ट्रात कितीही पदं त्यांनी दिली तरी विधानसभेला काही झालं तरी BJP या राज्यात येणार नाही असा विश्वास आम्हालाही वाटतो आणि लोकांनाही वाटतो. त्यामुळे किती पदं दिली नाही दिली त्याचा काही फरक पडत नाही. पण उत्तर प्रदेशमध्ये जे झालं तिथल्या नागरिकांना मानलं पाहिजे. त्यांनी धडा शिकवला भाजपला की तुम्ही जर मंदिराला स्वतःची प्रॉपर्टी समजत असाल तर आम्ही तुम्हाला उत्तर देणार. हे तिथं उत्तर प्रदेशच्या लोकांनी दाखवलं की जे काय अयोध्यामध्ये झालं, ज्याच्यामध्ये भाजपच्या नेत्यांनी सगळा प्रोग्राम हायजॅक केला, मंदिर त्यांची प्रायव्हेट प्रॉपर्टी असं दाखवलं आणि हे लोकांना आवडलं नाही. आणि हे तिथं असणाऱ्या लोकांनी दाखवून दिलं लोकशाहीच्या माध्यमातून. त्यामुळे उत्तर प्रदेशच्या सर्व नागरिकांचा मी आभार व्यक्त करतो, भाजपच्या विरोधात तुम्ही तिथं त्या विषयावर गेला म्हणून. मनोज जरांगे पाटील असं म्हणताय की मराठ्यांना ज्या इतर जातीचे लोक त्रास देतील त्यांना आम्ही विधानसभेत सुद्धा पाहिजे. ती त्यांची भूमिका आहे. ते सामाजिक कार्यकर्ते आहेत, ते स्वतःच्या विचाराने आणि कार्यकर्त्यांच्या हिमतीवर तिथं ते कार्य करत असतात. ते कुठल्याही पक्षाची निगडीत नाहीत. त्यामुळे तो त्यांचा व्यक्तिगत निर्णय आणि वक्तव्य आहे. त्या बाबतीत आम्हाला तरी इथं काय बोलता येणार नाही. शिंदे यांनी मात्र प्रतापराव जाधव जे पहिल्यांदा लोकसभेमध्ये जातात त्यांना ही संधी दिली आहे. ते असं म्हणतात की राजाचा बेटा राजा नहीं बनेगा तो काबिल है ही बनेगा आणि म्हणून आम्ही प्रतापराव जाधवांनी संधी दिली. त्याच्याकडे कसं पाहता? जो काबिल आहे तोच बनेगा असं कोण म्हणलं? मुख्यमंत्री साहेब म्हणलं. खरं तर श्रीकांत शिंदेंना मी जवळून बघितलेलं आहे. ते काबिल आहेत मला तरी वाटतं, पण त्यांच्या वडिलांना ते काबिल वाटत नसतील तर त्याला मी काय करू शकत नाही. पण कसं असतं की मुख्यमंत्री पद हे खूप तसं मोठं पद, ते सुद्धा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे पद खूप मोठं असतं. त्यामुळे त्यांनी तिथं करत असताना एकदम स्ट्रॅटेजिक चांगला निर्णय घेतला. आणि त्याच्याचबरोबर मुख्यमंत्र्यांचा मुलगा जर खासदार असेल तर मंत्री कुणीही त्यांच्या पक्षातलं झालं तरी त्यांना श्रीकांत शिंदेंचं हे ऐकावंच लागतं, राज्यात पण ऐकावंच लागतं. त्यामुळे त्यांना खूप मोठा फरक पडेल असं मला तरी वाटत नाही. फक्त एकच कदाचित त्यांना मंत्रिपद मिळालंय, अपेक्षा 3 पदाची होती, एकच पद मिळालं, काय हरकत नाही. काल अदानी पवारसाहेबांना भेटून गेले त्यामुळे वेगळ्या चर्चा होत्या. उद्या मुकेश अंबानी भेटतील, उद्या टेस्लाचे जे प्रमुख आहेत ते भेटतील, उद्या बिल गेट्स भेटतील. मग आपण असं म्हणणार का की पवारसाहेब आता अमेरिकेमध्ये पार्टी उभी करतायत, चालू करतायत? असं नसतं. पवारसाहेबांचं नेहमी एक मत राहिलेलं आहे की शेतकऱ्याला ताकद दिली पाहिजे, मजुराला ताकद दिली पाहिजे, पण त्यांच्या मुलाली त्याच गोष्टी केल्या पाहिजे असं नाही. कुठल्या तरी चांगल्या कंपनीमध्ये नोकरी केली पाहिजे. आता नोकरी कोण देतं तर सरकार देतं, पण सगळ्यात जास्त नोकरी ह्या प्रायव्हेट कंपन्या देतात. अडाणी साहेब या जगात खूप मोठे व्यावसायिक आहेत. त्यामुळे त्या बाबतीतली चर्चा कदाचित अडाणी साहेबांची आणि साहेबांची झाली असावी. बाबांनो, गुजरातमध्ये सगळ्या इन्व्हेस्टमेंट करू नका, महाराष्ट्रात इन्व्हेस्टमेंट करा, ही भूमिकासुद्धा असावी. म्हणून ते भेटले असावेत असं आपल्याला म्हणावं लागेल. नाही, आत्ताच साहेबांना भेटण्यासाठी मी सुद्धा चाललेलो आहे. तिथं गेल्यानंतर त्या बाबतीत काय कळलं तर. पण हे जे काही महत्त्वपूर्ण चर्चा असतात त्याच्यात आमच्यासारखे लहान कार्यकर्ते इन्व्हॉल्व नसतात. त्यामुळे मला त्या बाबतीत काही सांगता येणार नाही. माझं एक व्यक्तिगत मत आहे की ठीक आहे, NDA सरकार आहे, ते तिथं त्यांचा कार्यक्रम NDA म्हणून घेत आहेत आणि NDA म्हणून तो कार्यक्रम तिथं घेतला जात असेल तर इंडिया आघाडीच्या कुठल्याही खासदाराला तिथं जाऊ नये असं कार्यकर्ता म्हणून माझ्यासारखेला तरी वाटतं.
स्मार्ट सिटी काही बोटीसुद्धा ठेवावं लागेल अशी परिस्थिती आहे. आता तिथं जे आयुक्त आहेत म्हणजे जे कुठले आयुक्त येतात त्याच्यावर पूर्णपणे कंट्रोल हा पालकमंत्र्यांचा असतो. पण गेल्या 2-2.5 वर्षामध्ये तिथं इलेक्शन न झाल्यामुळे लोकप्रतिनिधी नसल्यामुळे खर्च हा फक्त वायपाट केलेला आहे. खर्च योग्य पद्धतीने केला जात नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय की स्मार्ट सिटीमध्ये पुण्याचं नाम खूप आदराने घेतलं जात होतं, पण त्यात फक्त रंगरंगोटी केली गेली, फुटपाथ केले गेले, बाकी काही नियोजन नाही केलं. त्यामुळे तिथले लोक फार त्रासलेले आहेत आणि येणाऱ्या विधानसभेमध्ये योग्य असा निर्णय ते घेतील असं मला वाटतं. आज शपथ समारोह जो अपेक्षा करके दादा गए हैं वो अपेक्षा देखो, हमने शुरुआत में ही बताया था कि भाजपा कभी भी जो लोक नेता होता है उसकी ताकत बढ़े इसके लिए कुछ नहीं करता. अजित दादा को पास किया तो हमारा कहना था कि उनकी ताकत भाजपा कम करेगा, और जो हमने कहा वो अभी रियलिटी में होते हुए हम देख सकते हैं. अजित दादा की ताकत भाजपा ने कम की. अभी मंत्री पद उनको मिलना चाहिए ऐसी इच्छा अजित दादा की थी, लेकिन उनके पक्ष को वो मंत्री पद नहीं मिला. लेकिन सबसे ज़्यादा फ़ायदा किसका हुआ है तो प्रफुल्ल पटेल जी का हुआ है. ईडी ने जो कार्रवाई उनके ऑफिस पे घर पे की थी, अभी वो सब कार्रवाइयाँ पीछे लिया गया है. दैट मीन्स प्रफुल्ल पटेल का सबसे ज़्यादा फ़ायदा हुआ है. उनको राज्यसभा की खासदार की भी 2 बरस से एक्सटेंड करके मिली, हम सब ने वो देखा है. इसीलिए जो प्रफुल्ल पटेल साहब को चाहिए था वो उनको मिला, जो अजित दादा तटकरे साहब बाकी नेताओं को चाहिए था वो उनको नहीं मिल रहा. इसका एक ही संदेश है, आगे जाते हुए विधानसभा जब महाराष्ट्र में होगा तब वो सब नेता और उनके जो भी आमदार उनके साथ रहेंगे वो सब भाजपा के चिन्ह पे लड़ेंगे, ऐसे हम सबको लगता है. प्रफुल्ल पटेल साहब बहुत होशियार है. वो लोगों में से चुन के कभी नहीं आ सकते, लेकिन उनका जो सर्कल है, उनका जो संवाद है, उनका जो कांटेक्ट है वो बहुत ज़बरदस्त है. उन कांटेक्ट का फ़ायदा पार्टी को कभी नहीं होता, लेकिन उनको खुद को होता है. और वही चीज़ जब पवार साहब के वो थे तब उन्होंने खुद के लिए करके दिखाई, और अभी अजित दादा के साथ वो है, तो प्रफुल्ल पटेल साहब का ही फ़ायदा हो रहा है, बाकी किसी का भी नहीं हो रहा. और दूसरी बात कैसे, बिहार के जो नीतीश कुमार साहब है और चंद्रबाबू नायडू जो आंध्रा के हैं, उन दोनों ने अपने अपने राज्यों के लिए बहुत सारी चीज़ें मांग के ली, मतलब जिससे राज्य का फ़ायदा होगा, लोगों का फ़ायदा हुआ. लेकिन शिंदे साहब है या अजित दादा है, वो सिर्फ किस पे बात कर रहे हैं, हमको कितने मंत्री पद मिलेंगे, ये पद मिलेगा, वो पद मिलेगा, ईडी की कार्रवाई कैंसिल होनी चाहिए. मतलब वो महाराष्ट्र के बारे में नहीं सोच रहे, सिर्फ खुद के बारे में सोच रहे. ये भी डिफरेंस इस सब नेगोशिएशन में हम सबको दिखाई दे रहा है. देखो, लोकसभा में भाजपा की एक राजनीति थी कि पवार साहब का फैमिली अगर तोड़ा जाएगा तो उनको लगा कि पवार साहब की ताकत कम होगी, और अगर वो जो चिन्ह है, जो वॉच हमारा पहला वाला चिन्ह है, तो उसको ज़्यादा मतदान मिलेगा तो वोट बाइफर्केशन होगा. लेकिन वो नहीं हुआ लोकसभा में. उसके कारण अजित दादा का जो फ़ायदा लोकसभा में होना चाहिए था वो नहीं हुआ. अभी फ़ायदा जो नहीं देते वो भाजपा कभी अपने पास में नहीं रखते, इसीलिए उनको आगे जाके शायद ऑफ़र दी जाएगी, अगर हमारे साथ रहना है तो आपको कमल चिन्ह पे ही लड़ना पड़ेगा, नहीं तो आपके 12 आमदार ऑलरेडी हमारे टच में है, जैसे बीजेपी के टच में. और जिस व्यक्ति ने बीड़ जिला से एक आमदार ने मेरे बारे में कुछ कहा तो वो भी व्यक्ति बीजेपी के साथ कांटेक्ट में. तो ये जो चीज़ें चल रही है, आगे वाले 1 महीने में बहुत बड़ा बदल इस महाराष्ट्र में होते हुए दिखेगा, और अजित दादा को ऑप्शन नहीं रहेगा. उनके जो सब नेता है वो बोलेंगे अभी बीजेपी के साथ
हम जाते हुए बीजेपी के चिन्ह पे लड़ेंगे। वो पवार साहब का विषय, वो हमारा विषय नहीं है। पवार साहब और हमारे जो बड़े बड़े नेता हैं वो इसके बारे में योग्य ऐसा निर्णय लेंगे, लेकिन हमारे नेताओं को हम विनती करते हैं कि ये जो इलेक्शन हुआ था लोकसभा का, उस पर निष्ठावंत जो लोग हैं, जो लॉयल लोग हैं, इतनी बड़ी महाशक्ति के खिलाफ, मुझे भाजपा दादा इनके खिलाफ छोटे छोटे कार्यकर्ते वहाँ पे लड़े हैं, वहाँ पे पदाधिकारी लड़े हैं, उनको विश्वास में पहला ले, फिर बाद में किसको वापस इंपोर्ट करना है उसके बारे में नेताओं ने निर्णय लेना चाहिए, लेकिन वो हमारे हाथ में नहीं है, वो साहब के हाथ में है। ते विरोधी पक्ष नेता असतील, त्यांचा तो तिथं निर्णय आहे। तिथं जाऊन आता NDA सरकार आहे, पण तिथं जाऊन खरं तर मला आश्चर्य वाटतंय, पण तो त्यांचा, ते मोठे नेते आहेत, काहीतरी रणनीती त्याच्या मागे असावी असं आपल्याला म्हणावं लागेल। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।